सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नमस्कार। आपल्याला सगळ्याला माहित आहे का तुकाराम बाबा महाराज सांगलीतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत। त्यांचे पुढील नियोजन काय असेल आणि ते पुढे कशा प्रकारे निर्णय घेणार आहेत आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना साथ द्यायची आहे, त्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओला जर शेवटपर्यंत नक्की बघा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढण्यासाठी सांगलीतील तुकाराम बाबा मोठ्या प्रमाणात लढा देत आहे। जेवढे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबांनी जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची परिस्थिती वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न बाबा करत आहेत। आपल्याला सगळ्यांना माहित आहे जेवढे काही मोठमोठे सोशल मीडियाचे न्यूज चॅनल जर तुम्ही बघितले तर सगळीकडे बाबा झळकत आहेत आणि बाबा फक्त प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढण्यासाठी झटत आहेत। तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी पण त्यांच्या सोबत असायला हवं। बघा आता बाबांनी सांगितलं आहे, बाबांनी प्रयत्न करत आहे। बाबा जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांच्या पीए सोबत बाबांची चर्चा सुरूच आहे आणि बाबांनी सोमवार मंगळवार बुधवार या 2-3 दिवसाच्या मध्ये बाबा लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेणार आहेत आणि पुढचं नियोजन करणार आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कार्यकाळ वाढण्यासाठी त्यांचं मत काय आहे, ते काय निर्णय घेणार आहे त्याच्यावर पुढचं नियोजन ठरणार आहे। तर बाबांनी ही बैठक घेतल्यानंतर आपल्या सोबत सांगितलं जाईल तुम्हाला सगळ्यांना की बाबांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर काय निर्णय येईल। जर चांगला सकारात्मक जर निर्णय आला तर चांगलंच होईल, पण जर सकारात्मक निर्णय लवकरात लवकर जर मुख्यमंत्र्यांनी भेट नाही झाली आणि सकारात्मक निर्णय नाही आला तर बाबांनी सांगितलं आहे की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी सांगली येथून अर्धनग्न अवस्थेत आपल्याला मुंबईला टाळ मृदुंग दिंडी सहित आपल्याला चालत जायचं आहे। मंत्रिमंडळावर आता हा मोर्चा काढायचा आहे। हा टाळ दिंडीच्या स्वरात विठू माऊलीच्या गजरामध्ये तुकाराम बाबा महाराज हे दिंडी पायी दिंडी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांची ही पायी दिंडी निघणार आहे मंत्रिमंडळावर। आतापर्यंत मोर्चे झाले ते फक्त आझाद मैदानावर झाले, पण आता हा धडक मोर्चा जाणार आहे मंत्रिमंडळावर। तर हा मंत्रिमंडळाचा मोर्चा जर लवकरात लवकर या 2-3 दिवसामध्ये जर चांगला सकारात्मक जर प्रतिसाद आला नाही तर बाबा मोठा निर्णय घेणार आहेत आणि पायी अर्धनग्न अवस्थेमध्ये दिंडी काढणार आहे। सर्व प्रशिक्षणार्थी जेवढे काही प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या भागातील तर बाबांच्या सोबत राहा, कारण बाबा अहोरात्र झटत आहेत। तुम्ही जर बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून तर बाबा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी झटत आहे। बाबांचं म्हणणं आहे माणसामध्ये देव असतो आणि माणसामध्येच देव शोधण्यासाठी बाबा अहोरात्र या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्यासाठी झटत आहे। तर बाबांनी सांगितलेलं आहे की त्यानुसार सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बाबासोबत एकत्र राहून साथ द्यायची आहे। बाबांसोबत जर नक्की राहिलात तर नक्की आपल्या लढ्याला नक्की यश येणार आहे। त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे सगळ्यांनी तुकाराम बाबा सोबत राहून आपल्याला पुढील नियोजन करायचं आहे। तर लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बाबांची बैठक झाल्यानंतर आपल्याला पुढील नियोजन करायचं आहे आणि पुढील नियोजन लवकरात लवकर तुमच्या सोबत शेअर केल्या जाईल। जर तुम्हाला अपडेट पुढील माहिती जाणून घ्यायची असेल तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा। धन्यवाद।